महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, आपल्या सर्वांचे लाडके नेते मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। मंचावर उपस्थित पाणी ह्या प्रश्नाचे जे काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचे सर्वच कुलगुरू आणि पाणी प्रश्नावरचे सर्वच महर्षी, मी सर्वप्रथम नाव घेईल मोरवंचीकर सरांचं। त्यांचं देवगिरी दौलताबाद यातलं जे काही मराठी भाषांतरित पुस्तक प्रदीप बलगेंनी केलंय ते पुस्तक माझ्या नुकतंच वाचनात आलंय। त्यानंतर नहरे अंबरी वाचवण्यासाठी ज्यांचा गेली अनेक वर्ष सातत्याने संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाचे महामेरू रमजान शेख साहेब, जलतज्ञ व पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने लिखाण करणारे, प्रबोधन करणारे समाजाचे डॉक्टर विजय दिवाण साहेब, जलनायक या पुस्तकात ज्यांचा उल्लेख मी नुकताच वाचला ते विजय केडिया सर, आणि सुमेरू प्रकाशनचे की ज्या पुस्तकांच्या 20-25 पुस्तकांच्या माध्यमातून पाणी ह्या प्रश्नावरचा अंशतः जे काही मला ज्ञान थोडंफार कळालं, आपण अगदी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करू। श्रेणी अन्नदाते सर, मी त्यांना आवर्जून फोन करून सांगितलं की सर आपण आलंच पाहिजे या कार्यक्रमाला। ते म्हणाले काळे मी काही फार मोठा मनुष्य नाही आहे, पण आपण मला बोलू नये, मी आलो तरी प्रेक्षकांमध्ये असणार आहे। पण मला कौतुक एवढ्यासाठीच आहे की जो काय माझ्यासारखा तरुण वर्ग या क्षेत्रात नव्याने काही अभ्यास करू इच्छितोय, काहीतरी ज्ञान घेऊ इच्छितोय, त्याला आपल्यासारख्या कुलगुरूंपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो। त्या कुलगुरूपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही पहिला दरवाजा उघडला जातो तो सुमेरू प्रकाशनचे अन्नदाते सर यांच्या माध्यमातून, त्यामुळेच ते कौतुक आहे। माझे सर्वच शहर अध्यक्ष, पक्षाचे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष, शिक्षक सेना, महिला सेना, सर्वांचंच नाव घेत राहिलो तर प्रास्ताविक नाही होणार, भाषण सुरू होईल। आणि हा कार्यक्रम मुळात मनसेच्या माध्यमातून पहिल्यांदाच 22 मार्च हा जागतिक जल दिवस प्रथमतःच औरंगाबाद शहरामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही गांभीर्याने साजरा करायचा असं ठरवलेलं होतं, आणि त्याच माध्यमातून हा एक परिसंवाद इथे पार पडताना दिसतोय। कोणी बोलायचं नाहीये, फक्त हा ऐकण्यासाठी कार्यक्रम असंच आम्ही जवळपास ठरवलं होतं। त्यामुळे पाहुण्यांच्या सत्काराव्यतिरिक्त शहर अध्यक्षांचे सत्कार, जिल्हा अध्यक्षांचे सत्कार असाही काही कार्यक्रम बोजड आम्ही ठेवलेला नाहीये। मी खरंच आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचं सुद्धा कौतुक करतोय। काही ठराविक 5-25 खुर्च्या रिकाम्या आपल्याला नक्कीच दिसतील, पण हे सर्व कार्यकर्ते तुमच्या वतीने शब्द देऊ ना 2 तास शांतपणे ऐकणार आहात का? बघ एकच हात वर झालाय, सगळे शांतपणे 2 तास ऐकणार आहात? हे ज्ञान मिळत नसतं सारखं सारखं, आणि लेख वाचून सुद्धा मिळणार नाही। ते ऐकण्याचा कार्यक्रम आज आपला आहे। आपण कोणी फार भाषण करणार नाही आहोत। जे काही 5-10 मिनिटाचं प्रास्ताविक मला जे काही फार लक्षात आलेलं आहे, जे काही समजले थोडक्यात, ते मांडण्यासाठीच मी इथे उभा आहे। मी फार बोलणार नाही, फक्त 2 शब्दात आपलं एक मनोगत व्यक्त करतोय, प्रास्ताविक व्यक्त करतोय। काही दिवसांपूर्वी मोरवंचीकर सर अधिवेशनामध्ये, मला आठवत नाही कोणत्या आमदारांनी प्रश्न हा मांडला, पण कोणत्या तरी जिल्ह्यात, मला ते लक्षातही नाही आहे, पाणी मिळावं म्हणून सावकाराकडे आपली 16 वर्षाची मुलगी तारण किंवा गहाण म्हणून ठेवलेलं दृश्य आज महाराष्ट्रामध्ये आहे। इथला शासन व्यवस्था असेल, इथली सत्ताधारी असतील, यांनी कोणती परिस्थिती आज महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्रातल्या जनतेवरती आणलेली आहे याचं एक साधारणतः बोलकं उदाहरण म्हणून मी हे उदाहरण आज या ठिकाणी आपल्याला देतो। पाण्याच्या प्रश्नावरती काही दिवसांपूर्वी सन्माननीय राजसाहेब ज्यावेळी इथे आले होते, त्याच्या एक 10 ते 12 दिवस अगोदर काय करावं ह्या पाण्याच्या प्रश्नावरती मी प्रदीप पुरंदरेंचा एक लेख वाचत होतो। ज्यावेळी गोंधळ उडतो त्यावेळी लोकांमध्ये गेलं पाहिजे, तिथून प्रश्नांची उत्तरं कळतात। तोच विचार करून आम्ही अनेक जलतज्ञांकडे बसलो, अनेक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींकडे बसलो। त्यावेळी लक्षात आलं की औरंगाबाद शहरामध्ये साधारणतः 300 विहिरी आहेत
की ज्या विहिरींमधल्या 100 विहिरी तरी अशा आहेत की ज्याला आजही पाणी आहे. त्या विहिरींमधला जर गाळ काढला तर ते पाणी आजही शहरवासियांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो. असा विचार ज्यावेळी आमच्या मनात आला, महापालिकेला आम्ही पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर विहिरीच्या संदर्भात आपण महापालिकेने त्या विहिरींमधला गाळ काढावा असा प्रस्ताव आम्ही दिला. 2 महिने वाट पाहिली, काय महापालिकेने केलेलं नाही. त्याच्यानंतर स्वतः त्या विहिरींमधला गाळ काढून ते पाणी आम्ही शहरवासियांना उपलब्ध करून दिलं. सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा त्या विहिरीला भेट दिली. आजकाल फक्त आपल्याकडे थोतांड मांडलं जातं, विकास नव्हे तर आपण विनाशाकडे सुरू आहे सध्या प्रगती आपली. पाणी प्रश्न फक्त टँकर पाठवले म्हणजे पाणी प्रश्न सुटला असं काहीतरी आता आजकाल सुरू आहे. कुठून येतं पाणी? पाणी काय फॅक्टरीमध्ये बनतं का कोणत्या? रक्त आणि पाणी मला वाटतं दोन्ही फॅक्टरीमध्ये बनत नाही. जे काय पाऊस पडतो जो आणि जे काही नैसर्गिक जलस्रोत असतात, माझ्या माहितीनुसार अगदी इथे महर्षी सगळे बसलेले असताना सुद्धा मी ठाम सांगू शकतो की ही 2च माध्यम आहेत, हे 2च स्रोत आहे की ज्या माध्यमातून पाणी आपल्याला उपलब्ध होऊ असतं. पण याची कोणतीही साठवण करायची नाही, संपत्ती म्हणून त्याचं नीट जपणूक करायची नाही. थोडक्यात उदाहरण मी प्रत्येक व्यासपीठावर देतो. काल मला वाटतं इथे माझे कार्यकर्ते बिपिन नाईक आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांनी टँकरच्या माध्यमातून सातारा म्हणून जे गाव आहे त्या गावाला आतापर्यंत काहीतरी 45 का 55 हजार लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून दिलं. हे आम्ही आमच्या क्षमतेनुसार करत असेल, आम्ही हे उपकार करतोय असं मी म्हणत नाहीये. जो काही एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्या पातळीवरती पार पडतोय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 ड्रम काहीतरी तिकडे येत असतात. 2 ड्रम म्हणजे किती पाणी? 400 लिटर पाणी. आणि ते किती दिवसांनी? 8 दिवसांनी. म्हणजे किती लिटर पाणी दररोज वापरायचं? लोकसंख्या 8 ते 10 हजाराच्या घरात असेल किमान. म्हणजे 1 लिटर पाणी आज बिस्लेरी ठेवलेलं नाहीये. 1 लिटर पाणी दररोज त्यामध्ये त्या प्रत्येक माणसाने आंघोळ करायची, त्याने पाणी पिण्यासाठी वापरायचं आणि काय त्याच्या इतर नैसर्गिक विधींसाठी. अशा पद्धतीचं झेडपीचं धोरण असेल, महापालिकेचं धोरण असेल किंवा इथे सत्तेत बसलेल्या प्रत्येकाचं धोरण असेल. 100% धरणांपैकी मला वाटतं 60% धरणं ही अवघ्या महाराष्ट्रात आहेत. राजसाहेबांनी मागे जालनाच्या सभेत सांगितलं, प्रत्येक धरण कोणत्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये, कोणत्या तरी धरण दुसऱ्या टप्प्यामध्ये, कोणत्या तरी धरण तिसऱ्या टप्प्यामध्ये, अजूनही कोणतंही धरण 100% यशस्वी झालंय असं ठामपणे मला वाटतंय जलसंपदा मंत्री सुद्धा सांगू शकणार नाहीत. अशी परिस्थिती आहे. कसलं नियोजन करताय? कसला विकास? सगळ्या नियोजनाचा असमतोलपणा. मराठवाडा आणि मला वाटतं औरंगाबाद यातले 9 तालुके हे सातत्याने पाणी टंचाई अवर्षणग्रस्त म्हणून सातत्याने असतात. आणि सगळ्यात जास्त बिअर फॅक्टऱ्या औरंगाबादला आहेत. सगळ्यात जास्त मद्याचे कारखाने औरंगाबादला आहेत. आज काहीतरी वाचलं 1,55,000. राजा आमचा नगरसेवक इकडे आहे, काहीतरी मालमत्ता मला वाटतं आहे महापालिकेची. 500 फक्त ठिकाणी रेन हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये जे काही महापालिकेत इथे बसलेले सत्ताधारी असतील, प्रशासन असेल, फक्त 500 इमारतींना फक्त रेन हार्वेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. नहरे अंबरी सारखा एक प्रकल्प ज्याच्या संदर्भात सातत्याने रमजान शेख साहेबांसारखे काही मंडळी असतील, मला वाटतं आपण प्रस्ताव सुद्धा रमजान सर दिलेला आहे महापालिकेला. मी बातम्या वाचतोय आल्यापासून मनपाचं याकडे दुर्लक्ष. विहिरीतला गाळ काढायला सांगितला, विहिरीतला गाळ काढला नाही. नगरसेवकांना आम्ही पत्र दिली, कोणत्याही नगरसेवकाने पुढाकार घेऊन आतापर्यंत एक विहीर ताब्यात घेतली आणि त्यातला गाळ काढला असं काही आढळलं नाही. नहरे अंबरीचं जे काही मला वाटतं 50 ते 55 हजार लोकांना शहरातल्या आपण पाणी उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्या संदर्भात काही नाही. देवगिरी दौलताबाद संदर्भातलं मी पुस्तक वाचलं की त्या संदर्भात आजही काही केलं तर तिकडचे आपण पाणी किंवा तो आजूबाजूचा परिसर हरित ठेवू शकतो, या संदर्भात बोलायचं नाही. अनेक नैसर्गिक जलस्रोत असताना पाझर तलाव माझ्या वाचनात अन्नदाते सर जलनायक म्हणून जे काही पुस्तक आहे मी इथे घेऊन आलोय. 2003ला सांगलीच्या कलेक्टर होत्या मनीषा म्हैसकर आणि त्याच वेळात मला वाटतंय, मला तो जिल्हा आठवत नाही, रेड्डी म्हणून सुद्धा
एक कलेक्टर दुसऱ्या एक जिल्ह्यात होते, बीड का काय मला लक्षात येत नाहीये, वेणुगोपाल रेड्डी, यस. ह्या दोन माणसांनी प्रशासनातला, म्हणजे प्रशासनातला माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण. मनीषा म्हैसकरांनी मला वाटतं 143 पाझर तलावांमधला गाळ काढला, 90 लाख रुपये त्यावेळेस खर्च करून. रेड्डींनी त्याच पद्धतीने तो गाळ काढून नुसतं गाळ काढला नव्हे तर मला वाटतं 10,000 काहीतरी एकर जमिनीवरती तो गाळ टाकल्यानंतर ती जमीन सुपीक झाली, जी पडीक जमीन होती. असे अनेक प्रयोग, अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. पण आपण पावसाच्या पाण्याचं नीट नियोजन करायचं नाही, टँकर पाठवायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, चारा छावण्या करण्याचा आव आणायचा, जिथे गरज आहे तिकडे चारा छावण्या करायच्या नाहीत. होणारं शहरीकरण, वाढणारं शहरीकरण, वाढणारं औद्योगिकरण, याला कसं सामोरं जाणं, कुठून पाणी आणणार आहोत. आडगाव असेल, राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल, इथे जे काही प्रयोग झाले ते प्रयोग घेऊन शासनाला का वाटत नाही आहेत की आपण ते प्रयोग अनेक गावांमध्ये गेलं पाहिजे. त्यांना फक्त व्यासपीठावर बसून पुरस्कार दिले जातात, मात्र कोणत्या पद्धतीने ते प्रयोग आपण इतर गावांमध्ये राबवले पाहिजे याच्याबद्दलची उदासीनता शासनात बसलेल्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना वाटत असते. मला वाटतं आजही पोपटराव पवार एका कार्यक्रमाला आहेत दुपारी संध्याकाळी जो, आणि सन्माननीय खैरे साहेब सुद्धा आहेत. तिथून काहीतरी आज विहीर साफ होतील, रेन हार्वेस्टिंगचं काहीतरी होईल. मी मनसेचा कार्यकर्ता म्हणून आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा शहर अध्यक्षांना सांगतोय, यापुढे आपण महानगरपालिकेला पत्र द्यावं आणि लवकरात लवकर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व इमारतींना, सर्व मालमत्तांच्या इथे रेन हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आपण राबवला पाहिजे. याबद्दलचं पत्र लवकरच गेलं पाहिजे. आपल्या इंडस्ट्री वाढते, टेल्को असेल किंवा मी माझ्या जे वाचनात आले, टेल्को असेल, बजाज असेल, महिंद्रा असेल, सांडपाण्यावरती प्रक्रिया करून पुनर्वापर त्याचा होतो. हे कंपल्सरी का नाही केलं जात इतर सध्या उद्योगांना, इतर उद्योगांना का नाही केलं जात. म्हणजे त्यांनी पाणी MIDCतून घ्यावं किंवा महापालिकेकडून घ्यावं. हे जर आपण बंद केलं तर उद्योग आणि उद्योगाच्या पातळीवरती मिळणारे पर्सेंटेज जे आहेत ते काय आपल्याला लवकर मिळणार नाहीत. त्यामुळे ते स्वयंभू झाले तर आपलं काय, मग आपल्या मतांचं राजकारण कसं चालेल, आपलं इतर गणित बिघडेल. मला असं वाटतं पुढच्या काही काळामध्ये बनकर साहेब आपण इथे आहात, जे काही MIDC, जे काही उद्योग या ठिकाणी असतील त्या उद्योगांना सुद्धा पत्र द्या. टेल्को असेल, बजाज असेल, महिंद्रा असतील, यांनी त्यांच्याकडे जे काही पाणी येतं, पाणी मिळतं, मग ते MIDCतून असेल किंवा महापालिकेकडून, त्या पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करून ते पाणी सातत्याने वापरावं या संदर्भात आपण लवकरात लवकर त्यांना पत्र दिलं पाहिजे. अशा काही गोष्टी ज्या मनसे म्हणून आम्हाला सहज शक्य आहेत, ज्या आमच्या क्षमतेच्या पातळीवर आहेत. मी इथे बसलेल्या सगळ्याच महर्षींना, सगळ्याच पाण्याच्या संदर्भात काम करणाऱ्या कुलगुरूंना हा शब्द देतो की आम्ही ह्या पाण्याच्या प्रश्नावर अत्यंत गंभीरपणे काम करू इच्छितो. आपलं सातत्याने मार्गदर्शन आणि आपली सातत्याने मदत मनसेचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला सातत्याने लागणार आहे. पाण्याच्या प्रश्नावरती हा जागतिक जलदिवस साजरा करत असताना एक संकल्प शपथ सुद्धा आम्ही इथे स्वतःपासून घेणार आहोत. आणि मला वाटतं हाच आपला उद्देश यामागचा आहे की पाण्याच्या प्रश्नावरती जेवढं आपण काम करू तेवढं कमी. आम्ही कालही वाल्मीसारख्या संस्थेला भेट देऊन आलो. माझ्या आयुष्यातला तो एक अत्यंत वेगळा क्षण होता. तिथे पाण्याच्या संदर्भातल्या, पिकांच्या संदर्भातल्या, पीक पद्धतीमध्ये कमी पाणी सुद्धा असून पीक पद्धती कशी घेतली गेली पाहिजे. एक शहरातला वाढलेला मी मुलगा आज इथे आल्यानंतर मला ते पाण्याचं महत्त्व आज लक्षात आलेलं आहे, शेतीच्या संदर्भातलं महत्त्व लक्षात आलेलं आहे. यापुढचा जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त काम माझं पाण्याच्या प्रश्नावरती राहील एवढं सुद्धा येते या ठिकाणी शब्द देतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने रजा घेऊन सर्व महर्षींचे आभार मानतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.